am successful businessman, Mr. Hiralal More, हिरालाल मोरे. and owner of the Hiralal Pannalal and Unlimited Sons. Hello everyone, I am a successful entrepreneur Pannalal Kadam, co-owner of the Hiralal Pannalal and Unlimited Sons. Yes. Both together is success company for 30 years old. Yes. Understand him? Yeah. It's a pure international import-export businessman. Yes. Yes, I know. Yeah. I know fertilizer than shall always have. Nothing else. Not moment for fertilizer and anything else. I know. India is my country. Outsider and hawkers no entry. Yes, I know. I know. No Entry is the best film. Yeah. I know it. Yes. Anil Kapoor, Bipasha Basu and Fardin Khan. Very nice film. Yeah. And Marathi No Entry. पुढे धोका है. It's very nice film. I looking this film. Fertilizer than shall always having to personality. Nothing. Yeah. Then what problem? This is going to be your dhoka? No, I know. Dhoka is a very nice. Happy New Year. No. Happy Diwali. Happy Good Yes, Friday. I am not the vertical. This is I am the Good Friday. अरे गुच्चू बठारे अरे यांच्या काय करायचं हाँ? अरे दलिंदरे सोन कधीतरी जे कॅरेक्टर दिलेलं आहे ना त्याला असं छातीशी कवटाळून बघा ना रे नेहमीच काय कॅरेक्टरच्या कंबड्यात लात घालायची जर तुम्हाला आता तू आम्हाला कॅरेक्टर कसं करायचं शिकवणार म्हणजे इतिहासला आज आम्ही तुझा बॉस आहे आणि तू इकडे आमचा ऍडवायझर आहे हाँ. हो ऍडवायझरच आहे मी केले ना हो हो आमच्याशी जर नीट बोलायचं नसेल ना तर गेट आउट. नो सॉरी Lost God. सॉरी सर What sorry? आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर आय अपोलोजाइज फॉर माय बिहेवियर सर तुमच्या शेड्यूल प्रमाणे PA च्या पोस्टसाठी ज्या मुलीला बोलवलेलं आहे ती आलेली आहे सर Oh my God. हाँ. Fertilizer calling her. येस एक मिनिट इथे फालतूगिरी वसऱ्या काय झालं? तुला पिये ना म्हणा पिये नको वसड्या तुला पियाची काय गरज आहे? गरज हाय म्हणा वसड्या असं काही करतो कशासाठी गरज आहे? नेहमीच तू वसारा असं करतो मागच्या टायमाला पण तू त्या सीएला बोलवलीस तुझा हिशोब तपासायला ना माझा हिशोब तपासायला कोण आला तो 7वी नापास जगण्या हा. त्याने आवरा गोंधळ घालून ठेवला त्या तर माझ्या गेल्या वर्षाचं टॅक्स इन्कम पेक्षा ॲव्हरेज झालं की मला कर्ज काढून ते इन्कम टॅक्स भरायला येत जाता यो वाचारा तो वॉचमॅन याला मस्त सल्यूट मारतो मग मारणार रेच. ना म्हणा खुन्नसने दांडा दाखवतो माहितीये याच्या नाश्त्याला पण सँडविच येतं त्याच्यामध्ये काय काय येतं कांदा टांबाटा बटाटा काकरी सगळं येतं ना माझ्या सँडविच मध्ये काय येतं कोबीची पानं मी काय ससाय वासाऱ्या ससाय मी ते काय नाही मला पण पिये पाहिजे म्हणजे पाहिजे अरे हो मोठा पिये वाला हा, बाय. कुठं मिरवणाराच पियेला घेऊन हे बघ त्या पोरीला इथं आधी येऊन दे हा. तिचा आपण इंटरव्ह्यू घेऊया मग ठरवूया ती कोणाची पिये होणार आहे काही समजले मिस्टर श्याम सुंदर राजपूत. Yes, sir, yes, sir. फर्टिलायझर कॉलिंग हर. Yes. ओके येस कम येस सर Good morning, sir. पडताय It's a very good morning, sir. सर खुर्चीवर बसा सर जीप पण आत घ्या सर बसा ना सर सर या डिम्पल डी सिल्वा आहेत आपल्या इथे इंटरव्ह्यूसाठी आलेले आहेत सर प्रश्न विचारा ना सर प्रश्न विचारा वा ना वा, वा. विचारा प्रश्न आय लव्ह यू. यू मॅरी मी What हे काय बोलतायत मिस्टर व्हॉट डोंट पॅनिक रिलॅक्स इकडे या कसं आहे आयुष्यभर एखाद्या प्राण्याला वाळवंटात ठेवलं आणि अचानक त्याला समुद्रात टाकलं तर त्याला कसं वाटेल
तसंच आलंय यांचे Oh. हा टेन्शन नका घेऊ तुम्ही Okay. सर इंटरव्ह्यू घ्या ना मॅडम या 1 मिनिट तुम्ही डोळे आणि कान बंद करता का का प्लीज प्लीज रिक्वेस्ट आहे बा प्लीज ओके उघडा उघडा हा, डोळे वाव. सकाळी आपण दारी केली ती अजून चुरचुरते काय अरे माझ्या पण चुरचुरतय. सर सर तुमच्या आहे ना दुसरा गाल पण चुरचुरेल सर या डिम्पल डी सिल्वा आहेत इंटरव्ह्यू साठी आलेले आहेत Hello, तर sir. पटकन त्यांच्या इंटरव्ह्यू घेऊन टाका बा प्रश्न विचारा अरे पण ते इकडे ना बसाडे हा. इंटरव्ह्यू नेमकं काय काय विचारतं माहिती नको आम्हाला. शिक्षण वगैरे विचारा. हा. मिस डिम्पल येस सर तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालेलं आहे? मी B.Com आहे सर ओ माय गॉड बीकॉम. या अंगावर काटा आला माझा. अरे एवढं कोण शिकतं काय बीकॉम? अरे खायची गोष्ट आहे का ही बीकॉम झालेली एक मिनिट सर बीकॉम मध्ये एवढा अंगावर काटा येण्यासारखं काय अरे कवरी शिकले शांत बटा तुम्ही सगळे बीकॉम झालेले एका बाजूला आणि बाकीचे सगळे एका बाजूला ठेवले तर पृथ्वीचा बॅलन्स जाईल एवढे बीकॉम झालेले आहेत. पन्नाला सर तुम्ही विचारा सर हा, तुम्ही हॅलो म्हणजे आमच्या कंपनीत आम्ही तुम्हाला जॉब का द्यायचा हा, yes. हा. दिला 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 दिला. अरे थांबा ना, उत्तर तर देऊ द्या ना एवढी काय काय तुम्हाला उत्तर अजून दिलं. डायरेक्ट दिला म्हणजे काय सॉरी. ऍक्च्युली काय ना सर मला कामाची खूप गरज आहे ओ आय ना. म्हणजे जेव्हा मी लहान होते ना तेव्हा माझे बाबा मॅरेथॉनला जातो असं सांगून पळून गेले ते परत आलेच नाहीत माय गॉड माय गॉड. So आमच्या घरामध्ये फक्त आता मी माझी म्हातारी मॉम आणि माझी 3 भावंड राहतात ओके मी तुम्हाला काय सांगू जो काही आमच्या घराला आता फायनान्शियल सपोर्ट आहे सर तो माझ्या एकटीचाच आहे आणि आता जर मी कमवलं नाही तर सर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन No, no, no. Very bad news. Sad news, यार. I forget it's sad news. या म्हणजे एकदम कालीच पेलोटून टाकणारी गोष्ट बोल. खरंय खरंय. या आपण हिला नोकरी दिली अरे पाहिजे. दिली म्हणजे आपण. सर काय दिली नाही तिला अरे, बाहेर तुम्हाला काही पडतं का हो? म्हणजे ती काही पण फंट्या मारून राहिली तुम्ही पण ऐकून राहिले सर तिचा एक्सपिरियन्स विचारा तिचे सर्टिफिकेट बघा तुम्ही ओके ओके हिरालाल येस बी प्रोफेशनल या एक्सक्यूज मी फाईल शो मी Take it, sir. Take it. Take it. Take it, sir. अरे घुसपटून मरशील वा साड्या. फाईल खाली पडली थांब, मी चेक करतो. इट्स वॉर्म फाईल. इकडे त्याची फाईल तुमच्या धल्ल्याने अशी फाईल चेक केली होती का सर अशी मिठी मारून आणि सर तुम्ही काय पुतळडे वास घेताय त्या फाईलच्या मी आहे ना यांच्या वतीने मी सर्टिफिकेट पाहतो सर्टिफिकेट बघायचे असतात Yeah, फाईलमध्ये. please. हो सर अरे बघा हे काय आहे काय अरे ही बीकॉम मध्ये फेल आहे हे काय वसाड्या 5 दिसते. अरे सर ते फेल कट करून सॉरी सॉरी स्पेलिंग मिस्टेक पास असं पेनाने लिहिलेलं आहे काही पण काय फेल आहे ती नाही म्हणजे असं होऊ शकतो ही पोरगी आहे ना फ्रॉड आहे हा ही फसाडून राहिली अरे हिची बीकॉमची डिग्री फेक आहे हो शट अप सर एम्प्लॉय अरे सर वी आर द ओनर अरे हा ना सर हे फालतूगिरी चालली वाटतं काही पण तिला बोलशील अरे माणसाची डिग्री बघण्यापेक्षा त्याची जिगरी बघून त्याला काम दिलं पाहिजे थू असंच खूपच म्हणजे फालतू होतं बा आय एम व्हेरी इम्प्रेस आजपासून तू माझी पिये हे वसाड्या मी तिला इंटरव्ह्यूला बोललोय आजपासून ती मांजी पी आहे. ती माझी पिये ती मांजी पी आहे. सर तुम्ही घाई करताय असं नका करू कोणाला पण काय काम देताय तुम्ही सर लक्षात घ्या तुम्हाला पियेची नाही तुम्हाला बायकोची गरज आहे तुमच्या अविवाहित असण्याचा फायदा घेते ती सर ती फ्रॉड आहे तिला हाकलून द्या Shut up! अरे सर ऐका ना Shut up! काय करा गड्या एम्प्लॉय शट अप. ओके मिस डिम्पल Yes, sir. मला सांगा तुम्हाला कोणाची पी व्हायला आवडेल?
ऍक्च्युली इट्स अ व्हेरी टफ डिसिजन. या मला तुमच्या दोघांचा पण इंटरव्ह्यू घ्यायला लागेल. हो माय गॉड My God. Yeah. प्लीज नाही प्लीज घ्या घ्या आमचा इंटरव्ह्यू तुम्ही घेऊ शकता प्लीज घ्या अरे सर, काय करताय तुम्ही घ्या अरे नाही हो हे आय एम नो 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 अरे कुठे नाही चालली तू अरे सर नाही अरे नाही आय एम रेडी प्लीज. बापरे Oh my God. सो मिस्टर हिरू, येस तुम्हाला काय काय येतं? मला शालूचा डान्स चांगला करायला ओ रिअली? येस प्लीज शो मी. अग शालू झोका दे गो मैना. माय गॉड, ही जस्ट अ क्यूटी पाय. माय गॉड. जास्त लाडात येऊ नका हा मेंढा नाचत नाहीये तो हापापलेला मेंढा आहे वार न बघता कापला पाहिजे त्याला याला काय म्हणतो बाजूला हो मिस डिसूसा येस सर. तुम्ही माझे पीए हा या. मी तुम्हाला आठवड्यात 3 दिवस सुट्टी देतो काय समजलं अरे. येस अरे चल हो हिरू. 3 दिवस काय मी तुला आठवडाभर सुट्टी देता. I know. आठवडाभर किती आठवडाभर आठवड्यावर सुट्टी देणार ठीक आहे मी माझ्या वाटणीचं जेवढे शेअर आहेत सगळं हिरा देऊन टाकतो. माझ्या वाट्याला जो हिस्सा नाही तो हिस्सा तू माझी पिये. अरे तू माझे अरे, PA. चुप बटा. माझी. अरे शांतपटा मी एकटा पिये नाहीये बिंडोक भेजाच्या नो काय झालं सगळी कंपनी तिच्या नावावर करून दिली तर ती पिये नाही राहणार ती मालकीन होऊन जाईल Oh no, oh no. काय गदाड्यासारखं रेकत असते का तू हा करून उचकवते त्यांना हाबा टाकीन का थानी तुम्ही बायने सांडा का थानी हा जास्त हे नको करू उचकवून राहिली त्यांना हा शृंगार रस नाही उत्पन्न होते बिभत्स रस उत्पन्न होतोय का तोंडावर बुक्का मारला पाहिजे मसाड तोंडे अरे तुम्ही ऐका ना तुम्ही हे बघा तुम्ही आहे ना तुम्ही कंपनी काढणं आहे ना गंमत नाहीये त्याच्या तुम्ही कंपनी काढायच्या आधी ना बायको शोधायला पाहिजे होती आणि ती पण पार्टनरशिप मध्ये नाही वेगवेगळी गंमत करून राहिले अरे या बाईच्या पायी कंपनी उद्ध्वस्त करून टाकाल तुम्ही एक्सक्यूज मी. हिरू पन्नू, हा माणूस तुम्हाला माझ्या अगेन्स्ट भडकवतोय. तुमच्यातलं जो कोणी याला हकलवून लावेल त्याचीच मी पीए बनेन. एम्प्लॉय घेतलास मी आज तुला डिसमिड करताय. अरे चालता सर, इकडून. ऐकून घ्या. एक मिनिट तसा तो जाणार नाही गेट आउट. एक मिनिट सर, ऐका त्याला हो. दाखवतो मी अरे, नाही असं त्याला नका सोडित करू. नाही बाजूला तर बाय माझ्याशी सत्याची पांढरी बाय माय संध्याकाळचा प्रहर आणि तू बोलणं घ्यायला राजी आहेस बाय माझ्याशी तर श्याम राजपूत नावाचा इकडे आमच्याकडे एम्प्लॉई आहे आणि आमच्याकडे ही जी नवीन पे येणार आहे तिचा येण्यासाठी इथं अडथळा घालतोय बाय माझ्याशी तर बाय माझ्याशी वडाची साल पिंपळा लाव आणि पिंपळाची साड वडाला लाव आणि ह्याचा नायनाट कर बाय माझ्याशी सत्याची पांढरी लक्ष बाय माय काय बाय म्हणा बाटोड गैरा दिवस आहे तू आता लिंबू आणेल बाय म्हणा बाटोड हाऊ संध्याकाळी ना प्रहरशी आणि या संध्याकाळी ना प्रहरले तू गैरा टोला खाणारशी Oh, excuse me. Oh my God. एपिक इंटरव्ह्यू होता हा एपिक मॅड परफॉर्मन्स. सई काय म्हणशील? व्हेरी फर्टिलायझिंग परफॉर्मन्स. आपले जे यंग तडफदार लेखक आहेत विनायक पुरुषोत्तम त्यांना आज मी एक विशेषण देऊ इच्छिते. चोंबडे विनायक पुरुषोत्तम. कारण आज पहिल्यांदा बीकॉम असल्याचं वाईट वाटतंय मला त्याच्यामुळे मजा आली. थँक्यू सर. प्रसाद दा. वंडरफुल मजा आली खूप मजा आली. मला फक्त एक शंका आहे की बाय माझ्या आयशे वडाची साल पिंपळाला लाव पिंपळाची साल वडाला लाव असं म्हणणाऱ्या जगातल्या कुठल्या माणसाचं नाव हिरालाल आहे मला दाखवा. बरं ज्याचं नाव हिरालाल आहे तो केशरी रंगामध्ये आहे. ज्याचं पन्ना नाव आहे तो अर्ध्या चड्डीत आहे. वा दादा. ही सिरीज खूप दिवसांनी आली आणि आली ते
हिरापन्ना मॉलमधल्या प्रत्येक दुकानातल्या वेगवेगळ्या प्रॉडक्टची संख्या जर मोजली तर ती जितकी भरेल तिच्यापेक्षा जास्त व्हरायटी ज्या एका व्यक्तीत आहे त्या व्यक्ती सोबत आली ती वा वा क्या बात दादा वा फॅन्टॅस्टिक कॅरेक्टरायझेशन नमा वंडरफुल. शाम्या तुफान एनर्जी आणि तुफान गिव्ह अँड टेक. मजा येईल, खूप मजा येईल. थँक्यू दादा. सुयश तुला कसं वाटलं हा इंटरव्ह्यू? फार मजा आली, फारच कमाल. तुम्हाला सगळ्यांना हा ॲक्ट करताना बघून आम्हाला आमच्या पुढच्या प्रयोगासाठी जास्त एनर्जी आली आहे. कारण इतकी एनर्जी असते तुमच्या प्रत्येक ॲक्टमध्ये की लाईव्ह ऑडियन्सला धरून ठेवणं काय असतं हे तुमच्याकडे बघून शिकायला मिळतं. फारच मजा आली, फारच मजा. थँक्यू थँक्यू. मंडळी, अनेक मालिका आणि नाटकांमधल्या विविध भूमिकांमधून रसिकप्रिय झालेली अभिनेत्री अपूर्वा नेमेळकर आहे आजची आपली खास पाहुणी. आणि तिच्यासोबत इथं विनोदाचा धुमशान करायला येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. सगुणे कुठं होतीस? खरं सांग, थोबडं शिवल्यागत गप्प बसू नको. कालच्या रात्री कुठे होती तू? मी घरीच होते मालक. ह्याच्या आईला खोट बोलतीस होय? खोट बोलतीस आप्पा तुम्ही एवढं करतीस होय? चोरी केली तर एवढं करतीस? आप्पा तुम्ही चाबूक घ्या आणि ह्याला फोडून काढा चांगलं. तेव्हा बोलायला लागेल बघा मग. अरे काय भाषा तुझी रे. बाप आणि मुलगा आहात ना. तो जळगावचा तू साताऱ्याचा, असे कसं कुटुंब तुमचं? एका लाईनवर आहे ना, ट्रॅकवर आहे ना का काहीतरी? जाऊ दे की मास्तर, आता कुठं भाषेचं घेऊन बसलाय? तसं नाही. ही जी काय भाषा आहे तेव्हा ही बी ना मूळचं साताराच आहे आणि भाषा बोलते मुलुंडची. असंच करते काहीतरी. बरोबर आहे, पण एक नाटककार म्हणून म्हणजे नाही नाही काय नाही, प्रत्येक गावाला एक भाषा असते. आता मी जळगावचा आहे, हा साताऱ्याचा आहे. हा? तुमचं गाव कोणतं? म्हणजे विरार आहे. विरारला भाषा आहे. विरारला भाषा नाहीये. मग दाखवून घ्या, दाखवून घ्या. अरे, तसं नाही. भावना महत्वाच्या आहेत हो. ठीक आहे, करा आपण त्याच्यावर नंतर वर्किंग करू. पुढे कंटिन्यू करा. हा ए सगुने, चोरी केली सोय ग? चोरी केली सोय? नाही मालक, मी साहेबांची आण घेऊन सांगते मालक. ए, खोट्या शब्द घेऊ नको तू. खरं सांग, चोरी कोणी केली? मी नाही केली. तू अशी तशी नाही ऐकणार तिच्या. कोण केली चोरी? नाही भोचूक नाही मालक. चाबूक अरे भोचूक कुठून आणला रे? चाबूक नाही मालक. चाबूक नाही. पुढे जा. अरे हा, हा. ओय. अरे तू गरीब बाई होती, तुझ्यावर उपकार केले, तुला नोकरी दिली, तुला कामाला लावलं. उपकाराची परतफेड अशी करते तू? नाही मालक. अहो आप्पा काय बडाबडा करत बसलाय तुम्ही? हा घ्या चाबूक आणि फोडून. चोरी करतीस होय? चोरी करतीस? अरे काय वेळ लागलाय का तुला? अरे तो रिप्लेसमेंट करतोय ना बाईची. खरं खरं काय मारता तर कुत्र्यासारखं मारलं रे त्याला आता तुम्ही. मास्तर मग तुम्ही परत म्हणता की एनर्जी लावत नाही म्हणून कसला ऍक्टर आहे तुम्ही? हा हे असं असलं तर आम्हाला नाही नाटक करायचं. नाटक सोडायच्या गोष्टी करू नका. हे बघ, मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की तो बिचारा रिप्लेसमेंट करतोय ना, आपल्याला मदत करतोय. तो हा मूळ बाईचा रोल आहे, त्याला तुम्ही असं मारता. त्याचं थोबडं तसं आहे, दिसला की मारा असं वाटतं. मास्तर तुम्ही ती आपली परमनंट वाली हिरोईन आणा ना हो. कोण? प्रभाकर मोरे. हा नाही, 152 प्रयोग केले सर. प्रत्येक प्रयोगात मोलकरीण करताना काय प्रयोग रंगले सर त्यांच्यामुळे. आणि मग मास्तर प्रभाकर मोरेंची सर ऐक नाही कुठल्याच बायला नाही बरं का. हा म्हणजे प्रभाकर मोरे ती प्रभाकर मोरे. हे बा, बरोबर आहे, मला मान्य आहे. ओरिजिनल हिरोईन आपली ती आहे, पण सध्या तिला गालगुंड झालेत की नाही.
ती घरी आहे, ती नाही येऊ शकत. मागच्या प्रयोगात गालगुंड असताना सुद्धा आपण तिला प्रयोग करायला लावला होता. काय झालं? मंगळसूत्र गालात अडकलं होतं की नाही मला सांग. अरे काय समजली म्हणताना 2 वाट्या काय समजली अशा झालं इथे. झालं होतं की नाही मला सांग. झालं. आणि हे बघ, आता टेन्शन घेऊ नका तुम्ही. हा रिप्लेसमेंट करतोय. आज मी एका खऱ्या खुऱ्या हिरोईनला बोलवलेलं आहे. नटी, मुंबईची नटी इकडे येणार आहे. काय? हा, खरी बाई येणार आहे होय? याच्या पुढे आपल्या नाटकात खरी हिरोईन काम करणार आहे नटीचं. मास्तर हो मास्तर मास्तर त्या बाई आल्या बाई आल्या, बाई आल्या, बाई आल्या. अरे बापरे, चल, 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 चल. हे बाई आल्या, ए, या बाई या. या की. या. अरे वा, क्या बात आहे. खरंच स्वागत आहे तुमचं. खरंच मी वाट बघतोय गेले डोळ्यातली वाक्य स्पष्ट दिसतायत रे मला. मनातले विचार बदला. अरे कुपोषितांनो, ह्याच्या पापण्यात ते लवा ना थोड्या. ए काय चाललंय? हा काय चाललंय? बसा बसा. ए खुर्ची आण रे. हे घ्या. बाई बसा. या बाई बसा. हा. बाई मी तुमची तासभर झाला वाट बघतोय. तुम्हाला उशीर झाला. अरे सॉरी ते काय झालं ना, जी बस पकडून मी इथे येणार होती ना, ती झाली पंक्चर बघा. बर. आजूबाजूला कुठे गॅरेज पण नव्हतं. आता दुसरी बस पकडून इथे यायचं म्हणजे थोडं उशीर होणारच ना. तुम्हाला चहा कॉफी वगैरे काही मागवू का? नाही चहा कॉफी वगैरे मी काही घेतच नाही बघा. घेतच. मी फक्त ज्यूस पिते. हाऊ ज्यूस ए मास्तर असं नका पकडू. सोडा बघू मला. आतापर्यंत 22 नाटकं मी स्त्री पात्र विरहित बसवलेली आहेत. माझं लग्नही झालेलं नाही. एकदम असं कॅचकन नका पकडू मला. लांबून काय ते माझ्याशी बोला तुम्ही. हा बोला. काय म्हणत होतात? मास्तर ऐका ना माझं, जरा यांच्याशी माझी ओळख करून द्या ना. हो देतो. तू प्लीज जरा हात सोडा माझा. मी ओळख करून देतो. ओळख करायला काय तसं काही नाही. हे आहेत ते आहेत. हे म्हणजे हे नाटकातले कलावंत आहेत आणि ही पण तेच आहे नाटकातले कलावंत. बया काय ओळख करून दिला. राहू दे तिथं. माझी ओळख मीच करून घेते बघा. माझं नाव काय? माझं नाव रूपमती सुंदरकर. नावाप्रमाणेच मी आहे रूपमती आणि सुंदर. अगं बया 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 बया, हे कोण म्हणायचं? पैलवान, मिशीदार पैलवान. नाव काय हो तुमचं? लाळ लाळ. नाव काय आहे? नाव माझं विचारलं नाव? नाही माझं हेमंत पाटील. हेमंत पाटील. मला सांगशील? तिकडे हे काय? हेमंत पाटील. अगं बया, पाटील का? कसं काय पाटील? बरं हाय का? काल काय ऐकलं ते खरं हाय का? प्राथमिक शाळेचा गॅदरिंग आहे. आणि तुम्ही भाई, तुम्ही पाटील हा. आणि हे कोण? सर्जेराव. माझं नाव रोहित. रोहित? नाही ना, रोहित नाही, रोहित. अहो तेच ते हो. हिट आणि फिट. हे आहे पहलवान आणि तुम्ही मी पहिलवानच आहे की तवा. वाटत नाही. चोर बॉडी आहे. दिसत नाही ती. लंगुट घालून आखाड्यात आलो की नाही मग बघा. बाई या की का आखाड्यात? अगो बाई. या इकडे या. निमंत्रण द्यायचं स्थळ जरा बरं शोधावं. आखाडा हे काय स्थळ आहे बाईला बोलवायचं? अहो मस्त राहू द्या की होते. पण एक सांगते बघा तुम्हाला. मला तिथे मी पकडली होती पहिली. अरे भिकारड्यांनो, एक परस ठेवायला इतका भांडताय तुम्ही एकमेकांशी.
माझे इकडे ठेवती ठेव इकडे सोडती. अहो मास्तर होय. जाऊ द्या होते हो. आता ऐका माझं मी काय म्हणते तुमचे हे सगळे जे आहेत ना हे मला लय आवडलेत बरं, हे चांगले, चांगले. यांच्या बरोबर काम करायला लय आवडेल मला खरंच सांगते हे पण एक घ्या. जरा मला सांभाळून घ्या हं. हा लाळ लाळ सॉरी. मॅडम तुम्ही ना म्हणजे गरिबांची मजाच घ्यायला लागले वा. तुम्ही एवढे अनुभवी आहे खरं तर तुम्हीच आम्हाला सांभाळून घ्यायला पाहिजे. नाही 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 अरे हो 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 हो. अरे नाही 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 अरे हो 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 हो. काय चाललंय? तमाशातलं नाचाचं वर्कशॉप आहे. अरे ह्यांना सांग ना यार. जाऊ दे सोडा सर लहान आहे. मास्तर अहो चालायचंच हो अहो पण मी काय म्हणते यांना सांगा आधी की सांभाळून घेणार हे बोला म्हणून. नाही नाही आम्ही तुम्हाला सांभाळून घेऊ. फक्त आम्हाला कळलं पाहिजे तुम्ही जी ग्रामीण भाषा बोलताय ती कोणत्या प्रांतातली आहे. एवढं कळलं तर मी लगेच तुम्हाला सांभाळून घेऊ. आम्हाला आमचा स्टॅन्सच ठरवता येत नाही की काय एक्झॅक्टली तुम्ही. हरकत नाही. जाऊ द्या ना हो, मास्तर हरकत नाही. हो मी काय म्हणते आधी तुम्ही म्हणा की तुम्ही मला सांभाळून घ्याल म्हणून शपथ आहे तुम्हाला माझी. सांभाळून घेऊ ना काय विषय नाही म्हणजे बा सांभाळून घेऊ आता खरंच सांभाळून घेतील ते. थँक्यू. वेलकम वेलकम. बाई आता खूप झालं. तुम्ही नाटकासाठी आलात की नाही मला सांगा. हा मग आता नाटकाबद्दल आपण बोलूया. आज आपली तालीम आहे की नाही पहिला दिवस आहे तुमचा. हा तर नाटकाचं नाव आहे मोलकर्णीचा सूड. एक मोलकर्णी आहे सगुणा नावाची. अय्या आता ती पण यायची आहे वय. तुम्हाला स्क्रिप्ट पाठवली होती त्याचं तुम्ही अहो त्या तुम्हीच आहात ना. मला सांगा सगुणा म्हणजे तुम्हीच आहात ना. अख्ख्या नाटकात एकच स्त्री पार्ट आहे. कळलं का तुम्हाला. तर तुम्ही सगुणा आहात आणि ह्यांचं घर आहे बंगला आहे. हा बाप आणि हा मुलगा आहे. तर हे तुमच्यावर चोरीचा आळ घेतात. हा आणि तुम्हाला मारझोड करतात. हे तुम्हाला आवडत नाही. तुमच्या मनात असं तुम्ही ठरवता की मी यांचा सूड घेणार आणि मग तुम्ही दरोडेखोरांची टोळी असते ती जॉईन करता आणि मग ह्यांच्यावर सूड घेता. कळलं. ही स्टोरी आहे. कळलं. बाबू हा आमच्या मास्तरांनी थोडस बसवलंय ते करून दाखवतो आम्ही हा, लगेच. आम्ही बघ काय नको झालं. नको नको मला काही दाखवू नका तुम्ही तुम्ही मला जे सीन धाडले होते ना मी ते सगळे पाठांतर करून आली इथे उभं राहूनच करते बघा मी चला. चला सूड करा. चालेल आपण सीन करायला घेऊ. चला, या, या, ए, इंटरव्ह्यू घ्या. आपण सीन हा, करायला ए, घेऊ. आपण हा, इकडे हा. सीन करू. हा चला. काय तुझं काय 2च वाक्य होती तुला. बाई आला झालं तुझं काम. अरे खरंच झालं शपथ तू. मास्तर ते मी मॅडमचा हे असतो. नाही मॅडमचं हे असं कॅरेक्टरच नाही आपल्या नाटकात कुठलं. हे मागे मागे ये. करतो. मागे बाई हे बघा ए भ्रष्टाचारात जन्माला आलेलं बाळ. नको रे टाळकं खेचू नको ना. जा ना मागे जा ना बाबा. कामा करा ना. टेन्शन आहे रे. हा तर आता आपण सुरू करते. लक्षात आलं. या बाई योगो काय. नमस्कार करते वा. अरे बापरे नमस्कार हो. अच्छा चल 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 ठीक आहे चल इकडे चल सुरू करा. चल चला. हा ए म्युझिक सुरू करा रे. पहिली एंट्री बघा केलेली. हा रेडी. सगुणे जे काय आहे ते बाबा खरं खरं सांगजो बरं का. काय आहे म्हणजे असं तोंड शिवल्यागत नको थांबजो यार. खरं खरं पटकन पटकन बोलून मोकळी होतो. काल रात्री तू कुठं होती. काल वय काल मी माझ्याच घरी होते. घ्या घरी होती तर चोरी होणारच नाही. संपला विषय तर. काय करताय. मास्तरांनी कसं सांगितलंय मग एनर्जी लावा की वाईज कसं बोललं पाहिजे. आप्पा मी हे नाच केली. आप्पा सूर्य आहे की नाही हिनच केली तवा. मित्र आहे तुझा. मित्र खांद्यावर कसला हात टाकतो. अरे कोण आहे ती. मोलकरी नाही ना. तिच्यावर चोरीचा आळ आहे ना. कुठला सूर हा शेपूट घातलेला. हेमंत भाऊ तुम्ही असं घेऊन डायलॉग की तू केली का चोरी असं अरे सांगा ना. माझ्या राजा तू खरंच जा. या वेळेला खरं तर तू तेलाची बाटल्यानी घेऊन पुसायला पाहिजे. मेकअप
उशीर होईल ना मग. आई ओरडते ना मग हा? जा. आई ओरडते ना टेन्शन हा खरंच जा बाबा. जा रे बाबा. तुम्हाला मी काय सांगितलं होतं ओरडा ओरडा चोरी केली नाही त्यांनी ओरडात का नाही आहात तुम्ही सर गेस्ट आहे ना ती. अरे गेस्ट असली तरी ओरडायला नको का मगाशी हा होता बाई तेव्हा कुत्र्यासारखं तुडवलं ना त्याला तेव्हा कुठे होती ही अक्कल सर सर तेव्हा जे अभिनयाचं वादळ आणलं तर आता आणा ते सर त्या इतक्या सुंदर आहे ना की मनात कुठलंच वादळ येत नाहीये. आता फक्त थंडगार पाण्याचा पाऊस सुरू झालाय. मग टाळकं नको खसकू कर मी पुन्हा एकदा सांगतोय कर तिकडे ओरड तिला हो सर ओरड. जाऊ दे मास्तर करतील ते. हा अहो, पाटील घ्या की हा डायलॉग हो. हा घेतो घेतो. सगुणे खरं खरं सांग काल रात्री कुठं होती नाही तर पोलिसात देईन तुला. नको 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 साहेब मला पोलिसाकडे नका देऊ बघा. तुम्ही विसरलात का हो माझी एवढी सगळी मेहनत. सगळंच विसरलात मला विसरलात माझ्यावरचं प्रेम विसरलात सगळंच काही विसरलात बघा. एक मिनिट डोळा कसा मारू शकता तुम्ही अरे ह्या बाईने डोळा मारला अरे प्रेम भीम नाहीये नाटकात तुम्ही डोळा नाही मारू शकत सूड आहे ना मोलकर्णीचा सूड आहे डोळा कुठून आला मध्ये त्या अहो, मास्तर इकडे काय- या. काय? असं काय करताय आता माझ्यावर आहे की नाही आरोप. होय. आता आरोपात जर मला बाहेर पडायचं असेल तर असा डोळाच मारायला लागतो. हे वर्किंग आहे हो माझं सांगा मस्त वर्किंग आहे मॅडम. इथे लात मारेन ना इथे लात मारेन लांबो बाई मी तसं नाही लिहिलंय नाटक तिची बाई आहे ना ती प्रेमात वगैरे पडत नाही तिच्यावर अत्याचार झालेले ती पोलिसांमध्ये जाते पोलीस तिचं म्हणणं ऐकत नाही ती सुडाने पेटते दरोडेखोर होते आणि मग तिचा सूड घेते असं मी लिहिलंय ना अहो नाही हो मास्तर आजकाल असं कुणालाच आवडत नाही बघा. काय हो सर्जेरा आवडतं का. नाही मी तर असलं नाटक बघायला बी जाणार नाही. मी हसण्या आधीच म्हणलं होतं वाचन केलं का नाही तवाच म्हणलं फालतू नाटक लिहिलंय लेखनातच गणलंय नाटक ही. जेव्हा नाटकाचं वाचन झालं ना तेव्हा अंगठा चोळत होता माझा हा काय नाटक केलंय काय रोल आहे आणि आज असं मारे नाटकाला काय मस्करी समजलात का तुम्ही काय चाललंय तुमचं बस करा बाई तुम्हाला अक्कल नाही तुम्हाला पैसे देऊन इथे बोलवलं ना मी काय रोलचा अभ्यास केलाय तुम्ही स्क्रिप्ट वाचलेलं नाहीये लाज वाटली पाहिजे तुम्हाला लाज मुंबईच्या आर्टिस्ट लाज वाटली पाहिजे तुम्हाला एवढं मी कुणाचंच ऐकलं नाही बाबा. एवढा माझा अपमान कुणीच केला नाही हे बघ, हे बाबा. बघ. सहनच होत नाही मला मी मरते बाबा. इथे कुठे फॅन आहे का फॅन नाही. फॅनला लटकूनच मरते मी. नाही, नाही. इथे कुठे वीर आहे का वीर अशी उडीच मारून मरते मी. ए मला आती काही करते रे करायचं. लटकूनच मरते बाईला रडवतो का रे बाईला रडवतो का रे दोनच वाक्य होती का थांबलाय अरे हेमंत याला सांग याने मला मारला रे याला सांग डोकं सटकवू नको ना रे तू. काल बोलला तिला हेमंत बाप आहे माया हेमंत हेमंत करतोय तर. रोहित वाच बिन बाई तुम्हाला पट्टीन ते वाक्य घ्या कोण अडवतं मी पाहतो. नाही 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 हा माणूस जोवर इथे आहे ना मला काय पण नाही जमायचं बघा. निघायचं तर तू यांना सांग नाटक माझं आहे सेन्सॉर सर्टिफिकेट मिळणार नाही मी यांना DRM नंबर देणार नाही सांगा वा वा बहारदार अतिशय सुंदर असा परफॉर्मन्स मस्त. प्रसाददा फार सुंदर ब्रिलियंट परफॉर्मन्स. या मंचावरती बरेचदा पूर्वापार चालत आलेला विनोद पण घडतो. आज अपूर्वापार चालत आलेला विनोद घडला. म्हणजे अभिजित पवारच्या सुपीक डोक्यातून उत्तम पंचेस काढण्यापासून ते हेमंत पाटीलच्या तोंडातून लाळ गळेपर्यंतचा तुझा प्रवास हा खूप प्रेक्षणीय होता अपूर्वा. तुझा प्रेझेन्स खूप फॅन्टॅस्टिक आहे स्टेजवरचा Thank you, thank you. आणि ऑब्व्हियसली स्क्रीनवरचा सुद्धा. तुझा या जॉनरचा परफॉर्मन्स मी आधी कधीच पाहिला नव्हता. ऑलवेज काहीतरी सिरियस किंवा वेगळ्या पद्धतीचं पाहिलं मी. पण आज मी तुला पहिल्यांदा अशा प्रकारच्या परफॉर्मन्समध्ये पाहिलं आणि
इट वॉज अ वंडरफुल सरप्राईज. खूप मजा आली तुला असं बघून. थँक्यू. बाकी तुम्ही सगळे फॅन्टॅस्टिक आहात आणि म्हणजे अशी जेव्हा संधी तुम्हाला मिळते तेव्हा इतकं जीव ओतून काम करता तुम्ही. हो. म्हणजे मला तर हेम्या तुझ्यात तर मला तू ऍक्च्युअल नाटकाच्या तालमीला कसा असशील ते पण दिसायला लागलं. फार मजा आली. अपूर्वा, आज या मंचावर परफॉर्म करून तुला कसं वाटतंय मैत्रिणी? मला खूप मस्त वाटतंय. सध्या मी सोनी मराठीवरती तारा राणी या मालिकेत राणी चेन्नम्माची भूमिका करते आणि ती ऐतिहासिक भूमिका आहे. आणि त्याचबरोबर सोनी मराठीने मला इथे म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा मी कधी इमॅजिन पण केलं नव्हतं की कुणी मला इमॅजिन करेल एका कॉमेडी सेन्समध्ये. त्यासाठी मी सरांचे खूप आभार मानते की त्यांनी मला समजून घेतलं आणि मला वाटलं नव्हतं की माझ्यासारखी एक जी एपिसोड बघणारी व्ह्युअर आहे ती आज या सगळ्यांबरोबर इथे बसून परफॉर्म करणार आहे. आय एम रिअली हॅपी. थँक्यू फॉर दिस अपॉर्च्युनिटी. How lovely. थँक्यू. What gorgeous man, isn't she God? बाई पुरे कौतुक. नाही मला सांग, सगळं सगळं काय? झालेलं हो. आहे? एव्हरीथिंग इज रेडी? हो सुरू करायचंय? हो, काळजी करू नका, सगळं झालेलं आहे. डोंट वरी. करूया. काही नाही कॉन्सन्ट्रेशन, फुल कॉन्फिडेंटली आपली रेसिपी सांगायची आहे. हो. काही टेन्शन घ्यायची गरज नाही. प्रो व्हिडिओ झाला पाहिजे आपला, प्रो कुकिंग व्हिडिओ झाला पाहिजे का? ऍक्शन करतोय आम्ही. हो नमस्कार. काय? नमस्कार मंडळी. आवाज काय 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 चाललंय घरात? काय चाललंय? हे काय आहे? सासरे बुवा. डिंग, 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 डिंग. मागे चल. काय काय हे काय चाललंय? हे काय आहे? काय? काय हे? काय काय? चाललंय माझ्या घरात? काय चाललंय हे? काय What? आज कुठली भाषा? You don't know? ह्यांना माहित नाहीये. घरी कुठे असतात ते? यार गॉड, काय व्हॉट माहिती? टू डू. सासरे बुवा, काय? अरे आपल्या सोसायटीत पाककले स्पर्धेत सासूआईंना बेस्ट प्रायोगिक पदार्थाचा अवॉर्ड मिळालेला आहे. हा, बेस्ट प्रायोगिक पदार्थ. Yeah, that's it. कधी देतात माहिती? हो. आपण केलेला पदार्थ परीक्षकांना कळला नाही की. बघितलं कसं बोलतात? बघितलं? Come on, सासरे बुवा. काय? परीक्षक कोण होतं माहितीये तुम्हाला? हा. कोण होता परीक्षक? समीर चौगुले. त्यांना कळत नाही असं या जगात काहीच नाही. हा. समीर चौगुले. कळलं ना कोणी? आयरा गेरा नाही, सोम्या गोम्या. समीर द समीर चौगुले. अरे कसला डोंबल्याचा द समीर चौगुले. हा. इथे शेजारी राहतो बाजूला. मग काय त्याचं कर्तृत्व नाही काही? काय तुमच्या शेजारी यायचं कसपटासारखं वागवायचं त्याला? त्याचं कर्तृत्व नाहीच आहे मुळात. इथे सोसायटीच्या बाहेर प्लॅस्टिक गोळा करतो भासतो. प्लॅस्टिक गोळा करतो, बाटलीत कोंबतो. गोळा करतो, बाटलीत कोंबतो. सासरे बुवा, सोशल वर्क येते त्यांचं. हा. कमो इकडे सोशल वर्क त्याचं मला सांगतोय. तुझ्या वर्कचं काय? वा. माझी मुलगी डोळ्यासमोर राहावी म्हणून तुला घरजावाई करून घेतलं, तर ती कामाला जाते, तू डोळ्यासमोर राहतो. कामाचं काय तुझ्या? आय एम अ सोशल क्रिएटर. कमॉन, सांगा त्याला. सोशल क्रिएटर म्हणे. जाऊ दे, आपण व्हिडिओ करूया. सासरे बुवा, इथे उभे राहा जरा. मला मदत हवी आहे तुमची. इथे उभे राहा. ओके, मस्त. का उभं राहायचं मी? का मी उभं राहायचं इथे? मी नाही राहणार. काही नाही, साधा एक रोल प्ले करायचा आहे तुम्हाला. हा, म्हणजे सासूआईंच्या रेसिपीजचा फॅन बाबूराव बुळबुळे. बापरे. शी, कोण आहे हा बाबूराव बुळबुळे? आय एम अ क्रिएटर. मी हे पात्र क्रिएट केलेलं आहे आणि ते तुम्हाला साकार करायचं आहे. ओके, म्हणजे सासूआईंच्या रेसिपीजचे असे लाखो करोडो फॅन्स आहेत ना, त्यांना तुम्ही रेप्रेझेंट करताय. तुम्ही तुमचं प्रतिनिधित्व आहे. तुम्ही मी नाही करणार आहे. का? अख्खी दुनिया मला हिचा नवरा म्हणून ओळखते. मी हे करणार नाही. काय उगाच सांगता? जगातलं कोणी ओळखत नाही तुम्हाला. तुम्हाला सांगते जावई बाबू, 25 वर्ष झाली आम्ही इथे राहतोय. हा, आजही वॉचमन त्यांना आतमध्ये येताना हटकतो. ए काय रे, किधर चला? LOL. अहो, समोरचा भाजीवाला सुद्धा यांना ओळखत नाही आणि एक्स्ट्राचा कढीपत्ता देत नाही, माहिती? मग शेजारी पाजारी ओळखतात मला. हा? त्यांनी जर हा व्हिडिओ बघितला तर सोसायटीतले लोक काय म्हणतील? काय ग बाई, काय त्या सोसायटीतल्या मेल्या लोकांची चिंता. खूप मंडूक वृत्ती मेली. एक्झॅक्टली. नाहीतर काय. अर्थ सांग, कूपमंडूकचा अर्थ. छोटी मांडी. कूपमंडूकचा अर्थ छोटी मांडी. डबक्यातली विचारसरणी. ओके. ही याची अक्कल. हा? हे ह्याचं ज्ञान. प्लीज सासरे बुवा, नॉलेज इज डिफरंट, विजडम इज डिफरंट. वा. अर्थ सांग, व्याख्या सांग. काय
आपल्या व्याख्या 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 हे काय आहे मध्येच? नाही ते मामी दिसल्या मला अचानक मामा आठवले म्हटलं एक करून घेऊ पचकन. किती लाचार आहे हा माणूस. लाचार. ते आलेत ना, तो स्वरा आणि ते दोघं बघून घेतील प्रमोशनचं. तुझं काय आहे मध्ये? रश्मी तर म्हणजे एवढी सुंदर दिसते आज, बापरे बाप. आज काय एवढंच सांगायला आलायस तू? हा परडे आहे तुझा. मला काय सांगतो, ही तुझी लाज आहे. नाही नाही हे बघा चिल करा ना यार. आमचा व्हिडिओ कसा सोसायटी भर नाही, इट्स गॉन बी वर्ल्ड वाईड. हो बापरे, वर्ल्ड वाईल्ड, वर्ल्ड वाईल्ड. हॅपी मॅन बघा आमचा. काय झालं आता? काय तुम्ही रे ना यार, खडा रे ना या. खडा आहे ना म्हणजे? रहो ना, खडी रहो आप. मी नाही राहणार इथं उभा. नाही राहणार, नाही राहणार. नाही राहणार, नाही राहणार. तुमचं खाणं पिणं बंद. मी राहणार. मी इथं उभा राहणार. राहा. माझ्यापेक्षा लाचार लोक आहेत जगात. ऍक्शन. सो हॅलो गाईज, हॅलो पीप्स, हॅलो नेटिझन्स. नमस्कार येस रस्तो. येस येस. तर आपण आहे म्हणजे ज्यांच्या आउटस्टँडिंग प्रायोगिक रेसिपीज ना खुद्द समीर चौगुल्यांनी बक्षीस दिलंय अशा विशाखाताई सुभेदार यांच्या कोट्यूब व्हिडिओ मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वॅगन. सो सासूबाई, हो, हाऊ आर यू फिलिंग? तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान आनंद वाटतो आहे. सासूबाई, तुम्ही आजपर्यंत कुठले कुठले प्रायोगिक पदार्थ केलेले आहेत? मी आतापर्यंत खूप प्रायोगिक पदार्थ केलेले आहेत. म्हणजे मी दोडक्याचा हलवा केलेला आहे, वा. मी सोयाबीनचा केक केलेला आहे, मी कारल्याची बर्फी केलेली आहे, Really? मी दुधाची कांद्याची आमटी केलेली आहे. ओ माय मी- गॉड. एक ओ ओ ओ काय ओ झालं? ओ सासरे बुवा, बुळबुळे जरा एक्सप्रेशन द्या, चांगले एक्सप्रेशन द्या. हा? काय मेली बेचव ऍक्टिंग करताय? शी? काय त्या पृथ्वी प्रताप सारखा चेहरा केलाय? जरा व्हेरिएशन दे ना, बेरिंग पकडा काहीतरी. जळले आपलं तेच तेच. शी? हिने केलेले सगळे पदार्थ मी खाल्लेत, कसे देऊ एक्सप्रेशन? बघितलं कसं पदार्थ नावं ठेवतात. मी बघितलं? मी सांगतो बुळबुळ देखो ए बुळबुळे, तू मग बुळबुळे म्हणून रिॲक्ट करा, हा नवरा म्हणून रिॲक्ट करू नका. हसा हसा हसा. हा? छान छान. हा. तर सासूबाई, आज आपण नेमका कुठला पदार्थ बघणार? आज आपण वांग्याची बर्फी बनवणार आहोत. वा. वांग्याची बर्फी. वा वा वा. म्हणजे आधी वांगी घ्यायची आणि 2 बारीक चिरलेले कांदे. चला आपण हा कांदा त्याच्यात टाकूया. हा. तुम्ही बाजूला हा व्हा. असा बारीक चिरायचा असतो हा, कांदा. हा, हे बघा हा, असा. वा, वा. आणि मग ही अशी सासू घ्यायची. हा. ही सासू एक मिनिट सासूबाई तुम्ही वांग्याला सासू म्हणताय. हा, ती माझी रेसिपी अशी लक्षात ठेवण्याची एक वेगळी पद्धत आहे. हो का? म्हणजे वेगवेगळ्या क्लुप्त्या करते आणि ती रेसिपी लक्षात ठेवते. This is very interesting. गंमत बघा, बघा, प्रेक्षक गंमत बघा. हो, हे लक्षात ठेवा. हे बघा, हे म्हणजे अशी सासू आपली ना अशी कचा घ्यायची. वा, वा, वा. चांगलीशी बारीक बारीक तिचे असे ना. हे बघा मंडळी, हे एवढे साधारणतः एवढे बारीक बारीक तुकडे हिला करायचे. सांग, ही माझ्या आईला मध्ये घेते वांग आणि- म्हणून. बुळबुळे. आणि हे बघा या अशा वांग्यावर की नाही ही अशी नणन टाकायची. अच्छा, म्हणजे तिखटला तुम्ही नणन म्हणताय? नणन म्हणजे तिखटच नाही का? Exactly. तिखट असते ती कुठली Exactly. गोड. Exactly. आणि मग त्यानंतर हा असा नवऱ्याचा मामा त्यावर टाकायचा. माझा मामा एक बाजू रे, माझा मामा मीठ आहे. हो, चांगल्या प्रसंगात कायम मिठाचा खडा टाकतो तुमचा मामा. म्हणजे मीठच नाही का? अच्छा, माझा हा, मामा मीठ. हा, तर मग बाजूला हो तुम्ही. हा, तर हे सगळं हे मीठ म्हणजे नणन, नवऱ्याचा मामा आणि सासू या सगळ्यांना असं कालवायचं. हे असं चांगलं हे बघा, हे असं एखाद्या भांड्याने असं चेचायचं, असं सगळा रगडा करायचा. आणि मग ही कढई म्हणजे दिराला असं गॅसवर ठेवायचं. म्हणजे माझ्या भावाला काय? दिराला गॅसवर ठेवलं की त्यात हे असं तेल टाकायचं. आणि तेल टाकल्यावर त्यात आपापला हा नवरा टाकायचा. मोहरी नवरा आहे. मग तडतड 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 कोण करतं? नवराच करतो ना. क्या बात है, इट इज एक्सिलंट. वाव वाव. आणि मग हे सगळं सामान की नाही मंडळी बघा, हे सगळं एकजीव होईपर्यंत चांगलं असं शिजवायचं. आणि असं चांगलं कढईत स्मॅश करायचं. असं चांगलं असं चेचून काढायचं. चांगलं असं मजा स्मॅश आहे. करायचं. मजा आहे. आणि चांगलं 10 मिनिटं रटरट शिजवायचं. बस का? माझ्या कुटुंबियाचा झालेला छळ मी बघणार नाही. काय प्रॉब्लेम आहे? हिला सांग, हिने गॅसवर माझी आई बहीण एक केली, तिला खायला सांग.
खिलार काढायला सांग. एक मिनिट थांबा. एक मिनिट. नाही. नाही हे काढणार नाही. हे चांगलं शिजलं ना मंडळी की चांगलं असं परात घ्यायचं, त्यात ह्या सगळ्या मिश्रणाला असं पालथं करायचं आणि थपा 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 थापायचं आणि सुरणी असे कसा 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 वार करायचे आणि चांगल्या वड्या कापायच्या. अशा पद्धतीने झाली वांग्याची बर्फी. काय बरं प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम झाला? एवढी हिंमत आहे ना तुझ्यात? हा. तुझ्या कुटुंबाला ठेव गॅसवर. मग मी करणारच आहे, त्यांची मी खीर करणारच आहे. नेक्स्ट एपिसोड खिरीचा नेक्स्ट एपिसोड. गप्रे. वारे वा, स्वतःच्या कुटुंबाची खीर, माझ्या कुटुंबाची तिखट बर्फी. तिखट माणसांचं तिखटच करतात. माझं कुटुंब तिखट. हो. याच्या पुढे तुम्हाला काय करून दाखव, मग मी बघतो. काय करा? हे माझं घर आहे. हे माझं पण घर हे आहे. माझं घर आहे. काय करायचं बोला. माझं पण घर आहे. माझं घर आहे. माझं घर आहे. माझं घर आहे. काय हे करायचं? बघ, तू खीर बनव ना. तू खीर बनव, मग तुला मी दाखव. बनवेन ना. काय दाखव. नाही तुझी खीर राटा राटा प्यायलो तर बघ. हा मग नाही या सासूला मी कचा कचा चावून खाल्लं तर बघा. माझ्या आईला काय नाही खायचं. तुझी हिंमत. हा दाखवायला काय? तुझी हिंमत. वा वा वा, मस्त होती ही हास्य रेसिपी. सई. व्हेरी डिलिशियस परफॉर्मन्स. फार मजा आली. विशाखे, खरं तर तू एक खूप सुंदर आयडिया दिलीस सगळ्या गृहिणींना. त्यांना जर का त्यांचं फ्रस्ट्रेशन काढायचं असेल तर ही आयडिया अजिबात वाईट वाईट नाहीये. नाहीये. अजिबातच वाईट नाहीये. मला फारच मला आवडली ही करताना पण युक्ती. आनंद झाला. मला खूप आवडली ही युक्ती. मी स्वतः माझ्या किचनमध्ये नेक्स्ट टाइम हे वापरून बघणार आहे. जरी मला सासू नवरा हे नणंद नसले तरी मग मी कुठले तरी डिरेक्टर प्रोड्युसर यांच्या नावाने मी करीन असं. मजा आली, खूप मस्त. थँक्यू सो मच. आणि याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. आता आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात. उद्याच्या भागात देखील मी, स्वरा आणि ते दोघे या नाटकाची टीम आपल्यासोबत धमाल करण्यासाठी असणार आहे. तेव्हा बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.